नाही होणार आणि आम्ही ते होऊ पण देणार नाही. तो आमचा आधारच दादा. आता तुझी परिस्थिती जरा वाईट आहे म्हणून काळजी वाटते. नका काळजी करू. दिव्या आहे की पाठीशी. काय होणार नाही मला. या तुम्ही. तुझं आवरलं का? चला. चल निघूया. तेजू बाळांची काळजी घे. हा. तुम्ही परत का आला इथं? तुम्हाला मी हाकलून दिलं होतं माहिती ना तुम्हाला? हे बघा आमचं थोडंसं ऐकून तरी घ्या. हे बघा मला काही ऐकायचं नाही. तुमचं तोंड पण बघायचं नाही मला. जावा इथं. आमचं खरंच चुकलंय. आम्ही तुमची माफी मागायला आलोय. माफी? होय मॅडम. अहो काल रात्री आम्ही पैशाचा विषय काढून चुकत झाली बघा आमची. म्हणजे आम्हाला तसं बोलायचं नव्हतं पण तुमच्यापर्यंत वेगळं पोचलं. तुमची ह्यात काही चूक नाही. सगळं आमचंच चुकलं बघा. नाहीतर काय स्वतःच्या पोरीचा सौदा केल्यासारखं कुणी बॅग घेऊन पैसे भरून जर घेऊन आलं तर कुणाला पण राग येणारच ना. त्यातून तुम्ही आमच्या लेकीला एवढं वाढवलं, एवढं आमच्या लेकीला मोठं केलं. हे बघा आमची लेक सारखं म्हणू नका. माहिती मला तुमची लेक आहे ती. परत परत बोलून दाखवायची काय गरज नाही. बरं बरं नाही बोलणार परत. नाही काल पण आमची चूक झाली वागण्यात आणि आता बोलण्यात बघा. खरंच आम्हाला माफ करा. झाली माफी मागून निघा आता. लगेच निघा म्हणताय म्हणजे आमच्यावरचा राग गेलेला दिसत नाही तुमचा. मला एक कळलं ना, काल तुम्ही जाताना कोर्टाची धमकी देऊन गेला होता आम्हाला, बरोबर? मग आता अचानक ताड्यावर कसे का आलाय? हो सांगितलं ना तुम्हाला. भल्या माणसाबरोबर चुकीचं वागल्याची जाणीव झाली आम्हाला. हे बघा तुम्ही समजूतदार आहात. मग आता कोर्टात जाऊन काय मिळणार ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल रात्री आम्ही सहज तुमचं मन बघत होतो की आमच्या लेकीला तुम्ही मनापासून सांभाळलाय का स्वार्थासाठी मोठं केलंय. फक्त एवढंच म्हणून. आणि आमच्या लेकीला लय जीव लावलाय तुम्ही. हे बघितलं आम्ही. पैशा मागे धावणारे लोक नाहीत तुम्ही. सूर्यकांतराव अहो शाण्यानं कोर्टाची पायरी चढ नाही म्हणतात तेच बरोबर आहे. त्यातून तुम्ही आम्ही सरळ मार्गी माणसं.